विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. आपल्याला 100% मार्क हवेत. जे पाहिजे ते कॉलेज मला मिळवायचंय. ड्रीम कॉलेज. माझं स्वप्न आहे, की मला याच कॉलेजमध्ये जायचंय. मग त्या कॉलेजचा कट ऑफ काय हे बघू नका. टार्गेट तुम्ही ठेवा 100% यायचं. मग या व्हिडिओमध्ये मी देणार आहे तुम्हाला स्ट्रॅटेजी. मी सांगणार आहे, की अभ्यास नक्की कसा केला पाहिजे. आता तुमच्या काय चुका होतात त्या पण मी डिस्कस करणार आहे किंवा त्या कशा टाळता येऊ शकतात हे पण आपण डिस्कस करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता मी तुम्हाला सांगतोय काय ते नीट लक्ष द्या. पहिली गोष्ट म्हणजे चुकतं कुठं? की चुकतं असं होतं की 9चे 9 दिवस याप्रमाणे आपण 11वी तर बऱ्याच मुलांनी वाया घालवलेली आहे. आता 12वी सुरू झाल्यावर अभ्यासाला सुरुवात केली. पण काही दिवसानंतर त्यांचा तो कॉन्फिडन्स जातो. पहिली गोष्ट म्हणजे मला हवी आहे कन्सिस्टन्सी. हार न मानता शेवटपर्यंत लढायची तयारी ठेवायची. पहिला पॉइंट क्लिअर झाला का? की पहिला पॉइंट कुठला लिहून घ्या. कन्सिस्टन्सी हवी आहे. आता दुसरा महत्वाचा पॉइंट मी एक्सप्लेन करतोय, की तुम्ही काय करताय, की तुम्ही पी-वाय-क्यूज शोधतायत. एम-सी-क्यू सॉल्व्हिंगची प्रॅक्टिस जबरदस्त करताय. त्याचबरोबर तुम्ही आता जेईई लेव्हलचे प्रॉब्लेम पण सॉल्व्ह करताय. हे सगळं करत असताना तुम्ही मात्र टेक्स्ट बुककडे दुर्लक्ष करताय. ही एक चूक आहे विद्यार्थ्यांची, की पहिल्यांदा काय करायचं तुम्हाला मी सांगतो. पी-वाय-क्यूज बिलकुल नाही. एम-सी-क्यूज बिलकुल नाहीयेत. टेक्स्ट बुक सॉल्व्हिंग म्हणजे काय मी तुम्हाला सांगतो, की जेव्हा तुम्ही फिजिक्सचा विचार कराल ना, ऑब्व्हियसली तुम्ही थेरॉटिकल कन्सेप्ट अगोदर करणार. ओके, ती कन्सेप्ट समजून घेणार. फॉर्म्युले पाठ न करता तो तयार कसा झालाय याचा विचार करणार. ओके. मग ते तुम्हाला फॉर्म्युले समजले ना, ते पक्के लक्षात राहतात. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे कन्सेप्ट क्लिअर झाली, फॉर्म्युले सगळे येतायत. तर तुम्ही पहिल्यांदा टेक्स्ट बुक मधले सॉल्व्ड प्रॉब्लेम सोडवायचे. बघा मी सांगतो हे अतिशय इम्पोर्टंट आहे. टेक्स्ट बुक मधले काय करायचंय? सॉल्व्ड प्रॉब्लेम तुम्हाला सोडवायचे आहेत. बरं त्याच्यानंतर एक्सरसाइज त्याच्यामधले सगळे न्यूमेरिकल्स तुम्हाला सोडवायचे आहेत. बरोबर आहे? मग पुस्तकातलं कुठलंही न्यूमेरिकल तुम्हाला विचारलं तर आलं पाहिजे. हे झाल्यानंतर तुम्ही काय करा, की बोर्डच्या एक्झाममध्ये या टॉपिकवर जे काही पी-वाय-क्यूज आले होते, एम-सी-क्यूज मध्ये आणि कुठं व्ही-एस-ए व्हेरी शॉर्ट आन्सर क्वेश्चन मध्ये जे प्रश्न आले होते ते अगोदर करायचे. ओके. आणि हे सगळं झाल्यानंतर मग सीईटीतले प्रश्न सोडवायला सुरुवात करा. मुलं चूक काय करतात? टेक्स्टबुक राहिलं बाजूला, स्टार्टलाच एम-सी-क्यू सॉल्व्हिंगला सुरुवात करतात. नाही, त्याचा उपयोग नाही आहे हे लक्षात घ्या. बरं मी असं का बोलतोय सांगतो. मी तर काय करतोय सांगतो क्लिअरली लक्षात घ्या. आता मी माझ्या व्हिजन बॅच बद्दल तुम्हाला एकाच मिनिटात सांगतो, की व्हिजन बॅच मध्ये आमची एक बॅच आहे संघर्ष. त्यात फिजिक्सचा टॉपिक विथ कन्सेप्ट आणि न्यूमेरिकल सगळे त्यात घेतली जातात संघर्ष बॅच मध्ये. नंतर फिजिक्स न्यूमेरिकल बॅच आहे. फिजिक्स न्यूमेरिकल बॅच. त्यात सुद्धा ते न्यूमेरिकल परत रिपीट होत आहेत. तिसरी बॅच आहे क्रॅश कोर्स. व्हिजन मध्ये सगळ्या बॅच मी फ्री प्रोव्हाइड केलेत. मग क्रॅश कोर्स मध्ये सुद्धा ते परत न्यूमेरिकल्स होत आहेत, पी-वाय-क्यू सॉल्व्ह होत आहेत आणि ऑफलाईनला तुम्ही कुठेतरी असाल, कॉलेजमध्ये जात असाल, म्हणजे एक टॉपिक 4-4 वेळा तुमचा कव्हर करतोय. का करतोय मी? का मला फिजिक्सला महत्त्व द्यायचंय? 100% मिळवण्यासाठी फिजिक्सच का इम्पोर्टंट आहे? एक्सप्लेन करतो. काय पॅटर्न आहे बघा लक्ष द्या, की ऑक्टोबर पर्यंत ना सगळं निवांत असंच मोडमध्ये सुरू असतं. एन्जॉय. पण त्यानंतर मात्र मुलांना जाणीव होते, की आपल्याला 10वी ला खूप चांगला स्कोर होता. आता 12वीत नाही होणार. आता अभ्यासाला सुरुवात केली पाहिजे. मग त्यावेळेस काय होतं, की ऑक्टोबरला मुलं थोडी अभ्यासाला सुरुवात करतात. मग त्यांना फिजिक्स अवघड वाटायला लागतं. आणि त्याच नंतर डिसेंबर जातो कधी कळत नाही आणि जानेवारीमध्ये जे-ई-ईचा पहिला अटेम्प्ट येतो. मग जे-ईची काहीच तयारी नाही. तोपर्यंत लगेच फेब्रुवारीमध्ये लगेच बोर्डची एक्झाम. माझं जे-ईला रिव्हिजन करायला वेळ नाही, कारण मी बोर्डचं कधी करणार. मग बोर्डमध्ये 75% नाही मिळालं, तर जे-ईचा काय उपयोग आहे? त्या तणावात मुलं जातायत. बरं, आता ह्यात आणखीन एक सांगतो. 2013 पासून बोर्डचं टाईम टेबल जे आहे, त्यात काय आहे माहितीये का? की इंग्लिश नंतर फिजिक्सला जवळ-जवळ 5 दिवसाची सुट्टी असते. कारण त्या 5 दिवसात मराठी, संस्कृत, हिंदी असे पेपर असतात. बोर्डला सुट्टी नाहीये. पण हे मधले लँग्वेजचे पेपर असल्यामुळं त्यांचं आता सी-एस-आय-टी येणाऱ्या मुलांना मराठी हा सब्जेक्ट नाहीच आहे. संस्कृत, हिंदी हे सब्जेक्ट नाहीच आहेत लक्षात घ्या. त्याच्यामुळे त्यांना 5 दिवस सुट्टी मिळते आणि पहिलाच पेपर असतो फिजिक्सचा. मी तुम्हाला सांगतो, गेल्या 23 वर्षाचा माझा अनुभव आहे, की फिजिक्समध्ये मुलांचा स्कोर हा 35 ते 45 या दरम्यानच मी बघितलाय. 80 ते 90% मुलांचा. म्हणजे होतंय काय, की 5 दिवस सुट्टी असून पण फिजिक्स एवढा अवघड जातो, इतका तणाव येतो, डिप्रेशनमध्ये मुलं जातात
एकच दिवस सुट्टी केमिस्ट्री, एकच दिवस सुट्टी मॅथ्स असं टाइम टेबल शक्यतो असतं. यावर्षी बहुतेक कुठलीतरी एक सुट्टी आली होती त्यामुळे केमिस्ट्रीला लकीली 2 दिवस सुट्टी मिळाल्या होत्या. तरी हा तणाव डोक्यातून जात नाहीये आणि फिजिक्स अवघड गेला, की बोर्डचे सगळे पेपर अवघड जातात पुढचे. बोर्ड अवघड गेलं, की सीईटीच्या अभ्यासाला सुद्धा मजा राहत नाही आणि सगळंच डिस्टर्ब होतंय आणि हे मला तुमच्या बॅचला होऊन द्यायचं नाहीये. म्हणून मी ही जी स्ट्रॅटेजी तुम्हाला दिली, ही इम्पोर्टंट आहे. ओके. कन्सेप्ट क्लिअर करा. टेक्स्टबुकला पहिला फोकस करा आणि मग सीईटीचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. आता मी तुम्हाला सांगतो, सीईटीमध्ये फिजिक्सच्या 50 प्रश्नापैकी तुम्हाला सगळे फॉर्म्युले सगळे इमिडिएटली आठवत असतील, तर 35 ते प्रश्न सुटतातच. सुटतातच. मग चला फिजिक्सची स्ट्रॅटेजी झाली तुमच्याकडे क्लिअर आले, तुम्हाला लक्षात आलंय. अरे मग तुम्ही आपलं प्ले स्टोअरवरून मी तुम्हाला एक क्रम सांगतो. 1 मिनिट हां. प्ले स्टोअरवरून आपलं सह्याद्री ट्युटोरियल्स हे ॲप डाउनलोड करा. सह्याद्री ट्युटोरियल्स. ॲप डाउनलोड केलं, की त्याच्यातल्या स्टोअर ऑप्शनमध्ये जावा. वेगवेगळ्या बॅचेस दिसतील. वेगवेगळ्या बॅचेसमधून तुम्ही व्हिजन बॅचवर क्लिक करा. व्हिजन बॅचवर क्लिक केले, की वेगवेगळे फोल्डर दिसतील तुम्हाला. मग त्या फोल्डरमध्ये पण व्हिजन बॅचवर गेला, की पहिला तुम्ही कंटेंटला क्लिक केल्यावर फोल्डर दिसतील. खूप फोल्डर आहेत आणि जवळ-जवळ 40-50 फ्री व्हिडिओ आहेत. डेमो लेक्चर्स आहेत. तुम्ही ते बघा. मी काय म्हणत नाही, की कोर्स घेतलाच पाहिजे असं नाहीये. पण तुम्ही अभ्यासाला सुरुवात करा हे माझ्यासाठी इम्पोर्टंट आहे. मग हे फिजिक्सचं क्लिअर झालं तुमच्या लक्षात आलंय, की टेक्स्टबुक मधलं कुठलंही न्यूमेरिकल दिलं तर तुम्हाला सॉल्व्ह करायला जमलं पाहिजे. मग कोण तुम्हाला अडवणार आहे फिजिक्समध्ये चांगला स्कोर करण्यापासून? बरं आता फिजिक्सची गंमत बघा. फिजिक्सचा पेपर, बोर्डचा पेपर 70 मार्काचा असतो. या 70 पैकी 30 मार्क कशाला आहेत मी तुम्हाला सांगतो. 30 प्लस बोललं तरी काही हरकत नाही. 30 पेक्षा जास्त डेफिनेशन, लॉज, डायग्राम, डिस्टिंग्विश आणि एक्सप्लेन द टर्म्स. कुठलाही पेपर काढा. वाय लर्न ॲप्लिकेशन डाउनलोड करा. त्यात सगळे पेपर तुम्हाला दिलेत. कुठलाही पेपर काढा. तुम्हाला या टाइपचे क्वेश्चन जवळ-जवळ 30 पेक्षा जास्त मार्काचे असतील फिजिक्समध्ये. हां, पण मी तुम्हाला सांगतो गॅरंटीनं 35 मार्काचे तर न्यूमेरिकल्स आहेत आणि मॅक्सिमम मुलं न्यूमेरिकल्समध्ये भोपळा स्कोर करतात. तिथं तुम्ही टॉप करणार आहात. मग सांगा दोन्ही मिळून इथंच 65 मार्क झाले. बरं डेरिव्हेशन आपण करणारच नाही असं कुठं बोललोय आपण? करणार ना डेरिव्हेशन. का नाही करणार? करणार आहे आपण लक्षात घ्या. मग उरलेले तुम्हाला सांगतो सगळ्या मिळून आय थिंक 90 प्लस मार्काचा पेपर असतो बरं का 99 समथिंग विथ ऑप्शन. मग उरलेले प्रश्न हे डेरिव्हेशन्सला असतील. एम-सी-क्यू कुठं काउंट केले ह्याच्यात मी. एम-सी-क्यू आहे, व्ही-एस-ए आहे. म्हणजे हातातले मार्क आहेत. मी तुम्हाला ते अगोदर करायला लावलंय. कारण इथं मुलांचे मार्क जातायत लक्षात घ्या. आणि हो सगळ्यात महत्वाचं, मला पाठांतर नकोय. पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला एवढा अभ्यास करायचा आहे, की तुम्हाला क्वेशन आयडेंटिफाय करता आला पाहिजे, की विचारलंय काय? ओके. मग आता मी तुमची 5 ते 8 मिनिटं घेतलेत, पण मी फिजिक्स क्लिअर केलंय. ओके. बरं आता नेक्स्ट सांगतो. केमिस्ट्री सारख्या विषयात ओन्ली अँड ओन्ली टेक्स्टबुक. 100% क्वेश्चन हे टेक्स्टबुक मधलेच येणार सीईटीमध्ये. त्यामुळे टेक्स्टबुकचा परफेक्ट अभ्यास केला पाहिजे. ओके. बोर्डच्या एक्झाममध्ये तुम्ही बघा न्यूमेरिकल 100% टेक्स्टबुक मधले आहे तसे असतात. व्हॅल्यू सुद्धा चेंज होत नाहीत. मग काय पाहिजे? काय पाहिजे? मग आणि सगळ्यात महत्वाचं ऑर्गॅनिक असेल, ऑर्गॅनिकच्या रिएक्शन्स आपण आपल्या संघर्ष बॅचमध्ये घेतोयच ना. हो, फिजिक्स न्यूमेरिकल बॅचमध्ये पण घेतोय. क्रॅश कोर्समध्ये पण घेतोय. 3-3 वेळा होतोय रिपीट हे लक्षात घ्या. हे करण्यासाठी वेळ तर काढलाच पाहिजे. मग केमिस्ट्रीसाठी टेक्स्ट बुक. ओके आणि आपल्या सह्याद्री ट्युटोरियल्स हे आता तुम्ही माझं जे चॅनल बघताय ना, ह्याच्यावर एवढे व्हिडिओज आहेत केमिस्ट्रीचे लक्षात घ्या. लॉ कॅल्क्युलेशनचे व्हिडिओ आहेत. कुठलाही टॉपिक घ्या, आयोनिक घ्या, नाहीतर तुम्ही सोल्युशन घ्या. सगळ्यातले न्यूमेरिकल हेच लॉ, कुठलाही लॉ न्यूमेरिकल दिलेत मी. तुम्ही फक्त सर्च करा. ओके, एखादा लॉ आणि पुढे सह्याद्री ट्युटोरियल्स टाका. तुम्हाला व्हिडिओ नक्की मिळतील. मग केमिस्ट्री मी थोडक्यात सांगितले. टेक्स्ट बुक रीडिंग. माझ्या भावाला केमिस्ट्रीत पैकीच्या पैकी मार्क नव्हते. 46 होते. मॅथ्समध्ये 50 होते. सॉरी मॅथ्समध्ये 100 होते. सॉरी. मॅथ्समध्ये 100 होते. फिजिक्समध्ये 50 होते आणि केमिस्ट्रीमध्ये 46 होते. म्हणजे 196 स्कोर होता. मी बघितलंय. त्याला भेटायला खूप मुलं यायची. तर प्रत्येकाला तो सांगायचा टेक्स्ट बुक रीडिंग इम्पोर्टंट आहे. मॅडम नेहा शिंदे नावाची एक स्टुडंट होती. तिला पण जबरदस्त स्कोर होता. तिचं आता प्लेसमेंट पण छान झालंय. व्ही मधून शिकली ती. साताऱ्यातल्या ऑफलाईन क्लासमध्ये होती. तिचं पुस्तक मी अजून जपून ठेवलंय. मी सगळ्या मुलांना दाखवतो. अंडरलाईन केलंय, हायलाइट्स केलेत काही पॉइंट, महत्त्वाचे पॉइंट्स लिहिलेत तिनं वेगळ्या ह्याच्यात. काही मुलांना मात्र ते हिरव्या रंगाच्या पेनानं सगळं रंगवत बसतात. नाही. तुम्ही लिहा, शॉर्ट पॉइंट्स इथं ॲड करा. एम-सी-क्यूज बद्दल लिहा आणि नेक्स्ट माझ्या भावानं एका मुलाला काय सांगितलं, पहिल्या टेक्स्टबुक रीडिंगला वेळ लागेल, दुसऱ्याला वेळ लागेल. नंतर मात्र जसं पेज ते पलटलं की सगळ्या गोष्टी आठवत जातात. मग सीईटीसाठी फायद्याचं आहे की नाही?
आणि सीईटी साठी तुम्हाला केमिस्ट्रीमध्ये काही झालं तरी 45 प्लस स्कोर करायचंच आहे ऍट एनी कॉस्ट, लक्षात घ्या. आता उरलंय कोण रे? मॅथ्स. आता मी तुम्हाला सांगतो मॅथ्सचं काय करायचंय. ओके. मॅथ्स मध्ये मी बघितलंय बोर्डच्या एक्झाम मध्ये सुद्धा मुलांना कमी मार्क आहेत. 35 वाली मुलं मी बघितलेत. मग असं आपल्याला सुद्धा शून्यातून सुरुवात करायची आहे ना, तर पहिला थेरम करा रे. जवळ-जवळ 20 मार्काला असतात. आणि त्यानंतर मी हे फळ्यावर काय लिहितोय ते बघा. सेक्शन डी. सेक्शन डी म्हणजे 4-4 मार्काचे प्रश्न फिक्स असतात रे. एल-पी-पी येतोच रे. मॅट्रिक्सचा प्रश्न असतोच रे. लॉग टेबल असतंच रे. हां, थेरम त्यात येतातच रे. म्हणजे तुम्हाला खरं सांगू का? हा सेक्शन एवढा इम्पोर्टंट आहे ना, काही विचारूच नका. दुसरी महत्त्वाची गोष्ट, की मॅथ्समध्ये आहे ना, पुन्हा तुम्हाला सांगतो टेक्स्ट बुक बेस्डच क्वेश्चन असतात बोर्डच्या एक्झाममध्ये. पण सीईटीला ऑलमोस्ट मी तुम्हाला सांगतो 30 टू 40% म्हणलं तरी काही हरकत नाही. काही टॉपिकमध्ये काही शिफ्टमध्ये अगदी 40% पर्यंत क्वेशन्स हे जे-ई-ई मधले आता येतायत सीईटीमध्ये. त्यामुळे कुठलाही मुलगा 50च्या 50 प्रश्न करेक्ट अटेम्प्ट करू शकत नाहीये. फारच एक्स्ट्राऑर्डिनरी असतील तर ते करत असतील, पण बाकीच्यांना ते पॉसिबल होत नाहीये. मी बघितलंय. तर 50 क्वेशन पैकी 25 प्लसच्या आसपासच टॉपर मुलांनी, जे 99च्या क्लोज जाणार आहेत, त्यांनी एवढं अटेम्प्ट केलंय. बाकीच्यांचा अटेम्प्ट तर 15 ते 20 दरम्यानच झालाय रे बाळांनो. आणि 35 प्लस वाली जी मुलं आहेत ती 99.678 वाली आहेत, लक्षात घ्या. मग आपण काय सोडून द्यायचं का? नाही रे. तुम्ही पहिला टेक्स्ट बुक करा रे. कुठल्याही न्यूमेरिकलवर बोट ठेवलं तुम्हाला आलं पाहिजे. या लेव्हलला अगोदर पोहोचा. ते करायच्या आत जर तुम्ही इकडे गेला ना जे-ई-ई कडे, तर त्रासदायक आहे ते. बेकार आहे, लक्षात घ्या. बेकार आहे. नको आहे ते, मला लक्षात घ्या. तुमच्याकडून ते नको आहे. मग चला, मी हा व्हिडिओ थांबवायचा माझा प्लॅन आहे. कारण मॅथ्सबद्दल मी तुम्हाला सांगितलं. त्याच्यानंतर केमिस्ट्रीबद्दल मी बोललोय टेक्स्ट बुक, आणि फिजिक्समध्ये मात्र मी तुम्हाला जास्त सांगितलंय. ह्या क्रमानं गेलंच पाहिजे, आणि मी तुम्हाला आपल्या ॲपबद्दल पण बोललोय. नक्की डाउनलोड करून व्हिडिओ बघा. ओके? ऑल द बेस्ट.